हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, इथं मी अशा पद्धतीने माप घेतलेले आहेत। पूर्ण उंची आहे, कंबर पर्यंतची उंची आहे, छाती आहे, कंबर आहे, पुढचा गळा, मागचा गळा, बाही, दंडघेर आणि अशाच पद्धतीचे सगळे माप लिहिलेले आहेत। आता प्लस आपण किती वाढवायचे ते सुद्धा मी तुम्हाला कटिंगमध्ये सांगते। चला तर आता आपण करूया कटिंगसाठी सुरुवात। तर बघा, आता तुम्हाला तर ही साडी पाहिलेलीच असेल तुम्ही। ही साडी मी मिशोवरून ऑर्डर केलेली होती। त्या साडीचा ड्रेस, पार्टीवेअर ड्रेस आज आपण कटिंग करणार आहोत आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंगसुद्धा बघणार आहोत। कारण एकच व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा खूप भरपूर मोठा होतो, तर मग त्यासाठी आपण दोन व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ नीट बघा आणि तुम्हाला सुद्धा मग हा ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग करायचा असेल तर तुम्ही करू शकता। तर खूप सुंदर अशा पद्धतीने। तर बघा, आता इथं मी पूर्ण अस्तर घेतलेला आहे, 2.5 मीटर अस्तर आहे पूर्ण। आता मी अगोदर इथं आपल्याला अर्धा मीटर अस्तर लागणार आहे वरच्या बॉडीसाठी कट करण्यासाठी, जसं की शोल्डरपासून तर कमरेपर्यंत उंची। तर आता इथं शोल्डरपासून कमरेपर्यंत उंची तर तुम्ही पाहिली 10 इंच, 1 इंच ॲड करून आपण इथं 11 इंच घेऊया। आता मी तुम्हाला थोडंसं कॅमेरा झूम करून दाखवते। तर बघा, आता इथं मी तुम्हाला दाखवते शोल्डर आपल्याला किती घ्यायचं आहे। शोल्डर आपल्याला 5 इंच पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे। आपल्याला 2 इंच गळारुंदी घ्यायची, कारण गळारुंदी आपल्या म्हणण्यानुसार म्हणजे मापाच्यानुसार असते, तसं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आता गळ्याची आपल्याला उंची पण घ्यायची आहे। याची उंची आपण 4 इंच घेतलेली आहे। 3.5 इंच तुम्ही घेऊ शकता किंवा 4 इंच। इथं मी 3.5 इंच घेते, 3 इंच गळा, कारण माझी मुलगी जास्त काही हाईटला नाही आहे त्यासाठी। तर बघा, आता इथं मुंडा घेतलेला आहे मी 5 इंच। आता इथे तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता किंवा 5 इंच पण। आता आपल्या बॉडीनुसार माप। आता बॉडी म्हणजे कसं की कस्टमरची म्हणजे जी मुलगी आहे तिच्या बॉडीवर तो माप तुम्हाला कमी जास्त होऊ शकतं, तर त्याप्रमाणे घ्यायचं आहे। आता इथं छातीचा चौथा भाग, इथं छाती होती आपली 23 इंच, तर त्याचा चौथा भाग मी घेतलेला आहे 5.5 इंच। छातीचा चौथा भाग 5.5 आणि 2 रेषा म्हणजेच 5.25 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि मधून असा गोल राऊंडमध्ये घेतलेला आहे। आता आपण बघूयात की आता काय करायचं, आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे। तर आता इथं कमरेचं माप घेण्यासाठी मी बघत होते की कुठं किती कमी आणि जास्त करायचं। आता इथं कंबर आहे आपली 22 इंच, तर 22 इंचचा चौथा भाग आपल्याला किती येतो, तर 5.5 इंच आपला चौथा भाग येतो 22 इंचचा। 5.5 इंच चौथा भाग प्लस 1 इंच टक्स घेऊया आपण आणि 2 इंच मार्जिन, आणि अशा पद्धतीने आपण माप घेणार आहोत। तर माप घेताना कन्फ्युजन होऊ देऊ नका। आता तुम्हाला जर पूर्ण बॉडीचं माप म्हणजे पूर्ण कस्टमरचं असो किंवा लहान मुलगी किंवा मोठी असेल, तुम्हाला माप कसं घ्यायचं आहे हे जर माहिती घ्यायचं असेल तर आपण लवकर त्याचा पण व्हिडिओ अपलोड करूया आणि तुम्हाला फ्रॉकची वर्षाप्रमाणे म्हणजे साईजप्रमाणे आपण कमी जास्त मापाचं साईज मध्ये माप करू शकतो। तर त्याचंसुद्धा लवकरच तुम्हाला मी चार्ट देईल। तर बघा, अशा पद्धतीने मी आता कट करून घेतले। आता इथं मी पुढचा गळा तर लगेचच कट करून घेतला। आता आपल्याला काही कॅनव्हास वगैरे इथं लावायचं नाही आहे, किंवा लावलं तरी चालेल, पण मी इथं लावणार आहे तर मी इथं पुढचा गळा कट नाही केला। फक्त आपण जे आपण डबल फोल्डमध्ये 4 फोल्ड केले होते ना, ते सुट्टे करून घेऊया दोन्ही पण साईडचे वेगवेगळे। आता इथं पुढचे आपण टक्स देऊन घेऊया। इथं 3 इंच रुंदी, मध्यपासून तर 3 इंच रुंदी आणि 3 इंच उंची, अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडनी टक्स टाकून घेते। बघा, आता दुसऱ्या पण साईडनी तसाच सेम टक्स टाकून घेते, कारण ती आपले समोरचे टक्स होऊन जातील। 1 टक्स ब्लाऊज असतं आणि असंच 1 टक्स ब्लाऊजसुद्धा अशाच पद्धतीने शिवलं जातं। पण इथं 1 टक्स जर तुम्ही दिले छातीमध्ये, जर ड्रेस शिवत असताल तर जास्त काही नाही, तुम्हाला अर्धा इंचाचा टक्स द्यायचे, फक्त अर्धा इंचचे दोन्ही पण साईडला। तर खूप छान पद्धतीने कमरेला म्हणा, छातीला म्हणा, ड्रेस आपला बसतो। तर बघा, आता इथं बॅक साईडला सुद्धा तसंच हे मध्य काढलेलं होतं, जसं डबल फोल्ड केलेली घडी असते तिथूनच आपण मध्य घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण आता इथं 4 इंच रुंदी आणि 3.5 इंच रुंदी आणि 3.5 इंच उंची घेतलेली आहे। आपण समोरून 3 घेतलं आणि बॅकने आपल्याला 3.5 घ्यायचं, कारण पाठीला थोडंसं जास्त लूज होतं मग। तर बघा, अशा पद्धतीने आपलं दोन्ही पण अस्तर मार्किंग तर करून झालेलं आहे। आता जे काही उरलेला कपडा आहे ना, तो आपल्याला
आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। आता इथं आपण अंब्रेला टाईपमध्येच कट करणार आहोत, पण थोडीशी पद्धत वेगळी आहे, नवीन आहे। तर अंब्रेलामध्ये कसं खूप जास्त कपडा लागतो, आपण इथं थोड्याच कपड्यामध्ये करणार आहोत। खूप आणि छान आणि मस्त असा ड्रेस होऊन जातो थोड्या कपड्यामध्ये। आज तर सुद्धा थोडंच लागतं आपल्याला। आणि इथं पण मी ड्रेसला साडी पूर्ण गुंतवलेली आहे, कारण ड्रेस खूप घेरदार आणि खूप सुंदर बनवलेला आहे, तुम्ही बघतालच पुढे। तर बघा आता इथे डबल फोल्ड करून घेते मी अस्तर। आता इथे जेवढं आहे तेवढं डबल, आता मी तर 2.5 मीटर घेतलं होतं, त्यातलं अर्धा मीटर माझं उरलं। फक्त 2च मीटर मी अस्तर हे केलं, यूज केलं, कारण अर्धा मीटर वरती आणि 1.5 मीटर असं खालती अशा पद्धतीने यूज केलं। आणि अर्धा मीटर मी काढून ठेवलं, 2.5 मीटर अस्तर घेतलं होतं। तर बघा अशा पद्धतीने 2 मीटर अस्तरमध्ये 10 वर्षाच्या मुलीचा ड्रेस होतोय, याच्यापेक्षा पुढं काय पाहिजे आपल्याला। तर खूप छान मस्त अशा पद्धतीने आपण ड्रेस कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला सुद्धा लवकरच हे सगळं शिकायला मिळेल। तर म्हणजे कसं तुम्ही व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिला तर आपण व्यवस्थित शिवायला सुद्धा आणि कटिंग सुद्धा येईल आपल्याला। तर बघा आता इथं डबल फोल्ड आपण केलं होतं, त्याचबरोबर आपल्याला परत एकदा डबल फोल्ड करायचं आहे। आता इथं कमरेचा भाग टाकायचा आहे आपल्याला। आता इथं आपला कमरेचा भाग किती आहे ते बघायचं। आता इथं कमरेचा भाग आपण 22 इंच आहे, आपली पूर्ण कमरेचा घेर आहे 22 इंच, आणि त्याचमध्ये आपण 2 इंच ॲड करूया। तर आता 22 इंचचा चौथा भाग आपल्याला 5.5 आहे आणि 2 इंच ॲड करायचं आहे। तरी तुम्ही म्हणजे 5.5 आहे तर 6 इंच टाकले, कमी नको पडाय, कारण नंतर आपल्याला जास्त जर असेल तर कमी सुद्धा करता येतं। आणि 2 इंच शिलाई मार्जिन टाकलेलं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरकी लाईन करायची। आता मी ते थोडंसं झूम करून दाखवते। बघा अशा पद्धतीने आपल्याला तिरकी लाईन आखायची, डबल फोल्ड कपडा करून आपलं वरती कंबर टाकायची आणि तिरकी लाईन अशी आखून मार्किंग करून आपल्याला अशा पद्धतीने घेर कट करायचा। आता मी तुम्हाला हा घेर आहे ना खोलून सुद्धा दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। बघा, कारण आपल्याला अस्तर ज्यावेळेस अंब्रेला टाईपमध्ये कट करतो तर अस्तर खूप जास्त लागतं। बघा इथं कमी अस्तरमध्ये अशा पद्धतीने कट झालेले, आणि ह्याच्यावरतीच आपल्याला सगळ्या चुन्या पाडून 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 आपल्याला भरपूर अशा चुन्या घेऊन आपल्याला मस्त असा घेरदार आपल्याला साडीचा ड्रेस शिवायचा आहे। तर बघा आता ही आहे साडी। आता ही साडी आहे, पण ही साडी म्हणून वाटतच नाही, हे ड्रेससाठीच कपडा आहे का काय। इतका सुंदर मस्त पार्टवेअर ड्रेस होतो ना याचा, कमाल ड्रेस होतो, जबरदस्त ड्रेस होतो। खरंच तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, आणि ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली दिलेली आहे व्हिडिओच्या। तर मिशोवरून तुम्ही अगदी कमी रेंजमध्ये म्हणजे कमीच कमी रेंजमध्ये अशा तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता, आणि कटिंग स्टिचिंग पाहून घरच्या घरी तुमच्या मुलीसाठी किंवा तुमच्यासाठी स्वतःसाठी ड्रेस तुम्ही स्टिच करू शकता। तर बघा अशा पद्धतीने मी आता डबल फोल्ड केलेला आहे। डबल फोल्डमध्ये 2 डबल फोल्ड आहेत, आपले मागचे आणि पुढचे दोन्ही पण भाग निघून जातील, आणि साईडला ठेवून देते। आता इथं सुद्धा मी डबल फोल्ड कपडा घेतला आहे, आणि त्याला सुद्धा मी आता एकदा अजून डबल फोल्ड करून घेते। इथं डबल फोल्ड घेतलेला आहे, सरळ करून घेते आणि परत एकदा डबल फोल्ड करून घेते। तर बघा अशा पद्धतीने। आणि आता बाहीचं कटिंग घेणार आहे। आता इथं खांद्यावरती फुगाबाई करणार आहे, जबरदस्त फुगाबाई करणार आहे, खूप सुंदर दिसती अशी। तुम्ही जर फुगाबाई बघितली नसेल कुठं, इतकी सुंदर दिसतीये, आणि त्याला आपण अस्तर लावणार नाही आहोत। आता आपण वरच्या भागेला अस्तर लावलं, खाली घेरला पण अस्तर लावणार आहोत, फक्त आपण बाहीला अस्तर नाही लावणार। खूप सुंदर असं लुक येणार आहे बाहीला। तर बघा आता ही अशा पद्धतीने, आता बाहीचं पूर्ण उंची आहे 8 इंच प्लस 1 इंच ॲड करून आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपण छातीचा चौथा भाग काढून बाही करत असतो कधी पण, तर आता छातीचा चौथा भाग आहे आपला किती 5.25 इंच, आणि प्लस आपण 2 इंच किंवा ॲड करतो कधी पण, पण इथं आपल्याला फक्त 1च इंच ॲड करायचं, आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे। मुंडा खुली आपण 3 इंच घेऊया, आणि अशा पद्धतीने खाली येऊन आपल्याला मार्किंग करून घ्यायचे। पुढच्या आणि मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। मागच्या मुंड्याचा आपण पॉईंटपासून 2 इंचांनी, आणि पुढच्या मुंड्यापासून पॉईंटपासून 1 इंचांनी अशा पद्धतीने मार्किंग करायचे। आणि आता इथं वरती आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याला चुन्या टाकायच्या आहेत, खांद्यावर फुगाबाही बनवायची आहे। सो अशा पद्धतीने बघा खूप सुंदर असं लुक येणार आहे ह्याचं सुद्धा। तुम्हाला मी फायनल लुक दाखवणारच आहे। लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल। तर बघा अशा पद्धतीने आता आपण कट करून घेऊया बाही। आता फुगाबाहीचे बऱ्याच ताईंना वाटत होतं की फुगाबाही खूप अवघड आहे, पण खूप सोपी झालेली आहे, आणि ट्रेंड खूप जास्त चाललेला आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी आल्या पाहिजे। आता इथं कट मारून घेऊया मध्यापासून, आणि आता पुढच्या मुंड्याचा सुद्धा थोडासा आकार कट करून घेऊया, जेणेकरून फुगा येणार नाही पुढच्या मुंड्याला। तर इथं पुढचं आणि मागचं आपल्याला कसं समजलं पाहिजे ते सुद्धा आता मी थोडंसं मार्किंग करून घेतले। बघा
आणि वरच्या साईडनी कटिंग केलं आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला थोडंसं मार्किंग करून दाखवते. आणि थोडंसं आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार थोडासा थोडा खोलगटामधून असं थोडासा आतमधून थोडा कट करून घ्यायचा, जसं आपण नेहमीप्रमाणे सिंपल बाहीचं कट करतो तसाच. तर बघा आता इथं माझं बाहीचं कटिंग झालं, वरचं ब्लाऊजचं अस्तर आणि मेन फॅब्रिकचं सुद्धा कटिंग झालं. आता आपण घेऊया मेन फॅब्रिकचं घेरचं कटिंग करण्यासाठी. आता इथं घेरचं कटिंग करण्यासाठी पूर्ण साडी मी घेतलेली होती, तर त्याच्यातले मी काही पार्ट काढून अगोदरच ठेवलेले होते. आणि जे काही उरलेली साडी आहे ना त्याची उंची आपण मोजून घेऊया. आता उंची आपली जसं की पूर्ण उंची आहे आपली 39 इंच, तर त्यातली आपण 11 इंच म्हणजे 10 इंच कट करून टाकलं तर आपली पूर्ण उंची राहते 29 इंच. तर त्याची 29 इंच आणि 1 इंच ॲड करून मी अशी 30 इंच घेतलेला आहे. तर 30 इंच मी इथं उंची घेतलेली आहे. आणि रुंदी तुम्ही इथं डबल फोल्ड करून किती पण घेऊ शकता. इथं मी इथं 4 मध्ये डबल फोल्ड केलेला आहे, त्याच्याहून सुद्धा जास्त केलेला आहे. पूर्ण साडीचं यूज करणार आहे कारण घेर भरपूर येणार आहे. पार्टीवेअर ड्रेस असेल परीसारखा दिसणारा तरच तुम्हाला इतका सुंदर असं लुक येणार आहे. पार्टीवेअर म्हणा, वेडिंग शूट म्हणा, तुम्ही मोठ्या मुलीसाठी किंवा छोट्या मुलीसाठी किंवा लेडीजसाठी कुणासाठीही हे ड्रेस शिवू शकता. खूप सुंदर असा ड्रेस होणार आहे. एका साडीमध्ये खूप छान ड्रेस होतो, पण मला इथं एकाच साडीमध्ये 10 वर्षाच्या मुलीचा ड्रेस करायचा होता आणि सुंदर असा मोठा असा घेरमध्ये करायचा होता. आणि त्याला छोटीशी अशी मस्त अशी फ्रिलसुद्धा मी लावणार आहे खाली. तर त्या फ्रिलसाठी सुद्धा मी इथं जी काही उंची होती ना 29 इंचची उंची आपण वरच्या घेरसाठी काढली, आणि जी काही खालची उंची होती ना तर ती आपण ही अशी डबल फोल्ड करून घेऊया. आता जितका वरचा तो कपडा होता तितकाच हे खाली पण डबल फोल्डमध्ये कपडा आहे, पण एवढा आपल्याला की 2-2 इंचाच्या पट्ट्या तुम्ही इथं काढू शकता. 2 इंचाच्या 3 इंचाच्या इथं मी 3-3 इंचाच्या पट्ट्या 2.5-2.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेत आहे. इथं मी 2.5 इंचाची पट्टी मोजून घेते, तीच पट्टी परत ठेवते आणि परत कट करून घेते. परत तीच पट्टी ठेवायची, परत कट करून घ्यायचं आहे. खूप सिम्पलमध्ये यूज करायची गोष्ट आहे ही, म्हणजे लक्षात आलं तुमच्या तर लक्षात येईल की नक्कीच येईल. आता बोलण्यामध्ये मी थोडं फास्ट बोलते कारण व्हिडिओमध्ये बोलायला वेळ मिळत नाही एवढा. तर बघा अशा पद्धतीने आता जे काही एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा आपण इकडं कट करून टाकूया. आणि अशा पद्धतीने आपले भरपूर पट्ट्या निघून गेल्या. आता ह्या पट्ट्या आपल्याला जोडायच्या आहेत नंतर स्टिचिंगमध्ये, आणि नंतर मग त्याला फ्रील बनवायचे आहे. तर बघा आता इथं खालचा घेर फ्रील आणि खालच्या घेराचं वरचं जे आपलं पूर्ण वरचं ब्लाऊजचं ते अस्तर म्हणजे वरच्या पार्टमध्ये वरचं कमरेपर्यंत झालं आहे, घेर झाला आहे, पूर्ण कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला नाही समजलं तर कमेंटमध्ये विचारा, ते सुद्धा मी लवकरच देईल. आणि आता इथं मी थोडंसं कॅनव्हसचे गळे तयार करून पलटी करणार आहोत. फिनिशिंगसाठी खूप सुंदर आणि खूप छान उपयोगी आहे. तर त्याच्यासाठी मी इथं थोडंसं अस्तर जे काही उरलेलं होतं साईडचं आपलं ते सुद्धा यूज करणार आहे. तर ते सुद्धा कट करून घेते. आणि तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ तर नक्कीच बघा, तो सुद्धा तुम्ही विसरू नका कारण इथं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ भरपूर मोठा होतो. मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही बघत नाही, त्यामुळे 2 पार्टमध्ये व्हिडिओ टाकणार आहे मी. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही पण व्हिडिओ बघा. तुम्ही हे ड्रेस जर तुम्ही घरच्या घरी शिवला तर तुमचे बरेचसे पैसे वाचतील. तर बघा व्हिडिओ नक्की बघा.